नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मोटरसायकल चोरीच्या घटनेचा पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे। भिलेवाडा परिसरातून घरासमोरून चोरीला गेलेली CBZ मोटरसायकल काही दिवसातच शोधून काढत 4 आरोपींना अटक करण्यात रामटेक पोलिसांना यश मिळाले आहे। या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये दिलासा व्यक्त केला जात आहे। ही घटना 23 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजताच्या सुमारास घडली। फिर्यादीने आपली काळ्या रंगाची CBZ मोटारसायकल MH31DX 8732 किंमत अंदाजे 40,000 रुपये घरासमोर पार्क करून झोप घेतली होती। मात्र 24 मे रोजी पहाटे 5 वाजता उठल्यावर मोटारसायकल गायब असल्याचं निदर्शनास आलं। यानंतर तात्काळ शोध घेण्यात आला, मात्र वाहनाचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही। अखेर रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी कलम 303(2) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गुप्त माहिती आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास करत पोलिसांनी नागपूर येथील माडा कॉलनी परिसरातील 4 तरुणांचा शोध लावला। या प्रकरणात आशिष पुनाजी राऊत वय 21, प्रेम संदेश कसाळकर वय 21, मंगल पुणार राऊत वय 23 आणि आयुष अनिल डोंगरे वय 19 यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान मुख्य आरोपी आशिष राऊत याने गुन्ह्याची कबुली दिली। त्यानंतर त्याने चोरी केलेली मोटारसायकल लपवून ठेवलेले ठिकाण देखील पोलिसांना दाखवले। पंचासमक्ष ती मोटारसायकल जप्त करून पोलीस मालखान्यात जमा करण्यात आली आहे। ही संपूर्ण कारवाई रामटेक पोलिसांच्या सतर्कतेमुळे यशस्वी ठरली असून पोलीस निरीक्षक अरविंद कुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात उमेश गाढवे पुढील तपास करत आहेत। रामटेक पोलिसांच्या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मोटरसायकल चोरीच्या या प्रकरणाचा उलगडा झाला असून 4 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे। नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे।